Good morning class. Today we are going to learn the remaining part of our 15 lesson punctuation mark. Okay, our punctuation class 7 subject grammar. In today's period we are going to learn about the comma. आजच्या तासिकेमध्ये आपण काय करणार आहोत? comma याविषयी या punctuation mark विषयी विरामचिन्हाविषयी बोलणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. ओके, इन टुडेज period we are going to learn the more thing related with comma. You know the symbol of comma that is like this. Okay, स्वल्पविराम त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? स्वल्पविराम असं म्हणतात की कॉमाचं चिन्ह कसं असतं, पूर्ण डॉट आणि अशा पद्धतीचं असतं. नाउ लुक हियर, a comma indicates the shortest pause. कॉमा काय करतो? इंडिकेट करतो. इंडिकेट म्हणजे शो करतो किंवा रेफर करतो. लक्षात असू द्या, शॉर्टेस्ट पॉज. शॉर्टेस्ट म्हणजे काय? कमी कालावधीचा जो पॉज असतो, विश्रांती असते, तो इंडिकेट करण्यासाठी आपण काय करत असतो? या कॉमाचा उपयोग करत असतो. आणि ग्रेटेस्ट पॉज साठी आपण काय करत असतो? फुल स्टॉपचा यूज करत असतो. इन previous period we learned that for the greatest pause we use the full stop and for the shortest pause we use a comma. Now it is used in the following cases. Okay, तो याचा यूज कुठे केला जातो, त्याचा वापर कुठे कुठे केला जातो? तर खालील कारणांसाठी, for the following reasons we can use the comma. The first point is here to separate items in a series or list. काय केलं जातं? टू सेपरेट. सेपरेट म्हणजे विभागणी करण्यासाठी. कशाची? आयटम्स. आयटम्स म्हणजे यादी वगैरे एखाद्या वस्तूचा दिलेली असते. आयटम्स इन सिरीज, एखाद्या सिरीज मध्ये, एखाद्या मालिकेमधील एखादी वस्तू आहे आणि कोणता आयटम किंवा पदार्थ कशा पद्धतीचा आहे ते सिरीज किंवा मग त्याची जी लिस्ट आहे, लिस्ट म्हणजे काय? यादी. सेपरेट करण्यासाठी आपण काय करत असतो? कॉमा यूज करत असतो. फॉर this purpose we use comma. Okay, to separate items in series or list. For example, I have a pen, a pencil and a rubber. In this example, these are the educational instruments. हे काय शैक्षणिक साधनं आहेत आणि यामध्ये दिलेली लिस्ट आहे a pen, a pencil or a rubber. Okay, these all instruments, these all items included in one series. एका सिरीज मध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि हे आपण काय करत असतो? with the help of comma we separate them. या ठिकाणी आपण यूज केलेला आहे comma. Okay, for this purpose we can use comma to separate items in a series or list. यादीमध्ये पदार्थ किंवा वस्तू वेगळ्या दाखवण्यासाठी आपण काय करत असतो? कॉमाचा उपयोग करत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल, they have been to Patna, Ranchi, Kolkata and Delhi. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मेन वर्ब आलेले बीन. they have been to Patna. these are the city name. okay, Patna, Ranchi, Kolkata and Delhi. ओके, मग या ठिकाणी सुद्धा सेपरेशन साठी जी लिस्ट दिलेली आहे शहरांच्या नावाची, सिटीची, त्यामध्ये आपण सेपरेशन करण्यासाठी, सेपरेट दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? कॉमाचा उपयोग केलेला आहे. आफ्टर द पटना, आफ्टर द रांची. रांची इज द कॅपिटल ऑफ झारखंड. पटना इज ऑल्सो कॅपिटल. कोलकाता इज ऑल्सो कॅपिटल. दिल्ली इज ऑल्सो कॅपिटल. ओके, दीज ऑल आर कॅपिटल्स. या सगळ्या कॅपिटल्स म्हणजे काय? राजधानी आहेत, राजधानीची शहरं आहेत. ओके, अँड फॉर दिस पर्पज वी यूज हियर टू सेपरेट देम. We use here comma. Now the second point, to mark off a noun in direct address. Direct address. Direct address म्हणजे काय? प्रत्यक्ष जर आपल्याला कोणाला संबोधन करायचं आहे, प्रत्यक्ष बोलवायचं असेल, ऍड्रेस करणे म्हणजे काय करणे? डायरेक्ट ऍड्रेस. कोणाला प्रत्यक्ष बोलवायचं आहे किंवा प्रत्यक्ष नावाने आवाज द्यायचा आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? संबोधन. संबोधन म्हणजे काय? त्याला हाक मारणे, काय कशाने तरी त्याच्या नावाने. त्यावेळेस आपण काय करत असतो की त्याच्या नावाच्या नंतर कॉमा देत असतो. फॉर एक्झाम्पल, मनीष कॉमा हिअर इज युअर बॅग. मनीष हिअर इज युअर बॅग. अरे मनीष, तुझी बॅग इथे आहे, अशा पद्धतीच्या आफ्टर द नेम. ओके, हिअर वी यूज आफ्टर द डायरेक्ट ऍड्रेस. डायरेक्ट ऍड्रेस नंतर आपण काय करत असतो की कॉमा या ठिकाणी यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, टू मार्क ऑफ ए नाउन.
नाउन म्हणजे काय, नाम. त्या नामाला डायरेक्ट जर आपल्याला इंडिकेट करायचं असेल, बोलायचं असेल, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, या कॉमाचा उपयोग करत असतो त्या नाउनच्या नंतर, ते प्रत्यक्ष ऍड्रेस केल्याच्या नंतर, प्रत्यक्ष बोलल्याच्या नंतर. ओके, डोंट क्राय कॉमा मारिया. Okay, in this example, the first is statement is here, negative statement is here. Okay, हे imperative sentence आहे, आज्ञार्थी वाक्य आहे पण निगेटिव्ह आहे. आणि यानंतर त्याच्या अगोदर त्याला काय केले, आपण सेपरेट केलेला आहे कॉमा आणि नंतर पुढे आपलं नाउन आलेले. ओके, टू मार्क ऑफ ए नाउन इन डायरेक्ट ऍड्रेस. एखाद्या डायरेक्ट ऍड्रेस मध्ये आपल्याला जर करायचं असेल, प्रत्यक्ष कोणाला उद्देशून बोलायचं असेल, तर तो सेपरेट भाग दाखवण्यासाठी आपण कॉमाचा यूज करत असतो. डोंट क्राय मारिया, मारिया रडू नको, अशा पद्धतीने. ओके, नाउ द थर्ड पॉइंट, टू सेपरेट आयटम्स इन डेट्स अँड प्लेस. आता प्लेस आणि डेट्स मधले आयटम्स किंवा वस्तू काय आहेत ते आपल्याला सेपरेट करण्यासाठी डेट आणि प्लेस मधले आपण काय करत असतो, कॉमाचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, ऑगस्ट 10, 2018. Here we separate item. For example, here we use the comma after the date. August 10. Here we use comma. Okay, I can use here the another marker. Okay, look here, August 10, comma 2028. Sorry, 2018. Now Ramnagar. What about the place? Place च्या बाबतीत काय, रामनगर, न्यू दिल्ली. Here we also use to separate that place. Okay, Ramnagar. Here we use comma and then after we write the city name. बघा, एखाद्या ठिकाणाच्या बाबतीत किंवा डेटच्या बाबतीत त्याचं सेपरेशन करायचं असेल, त्याची विभागणी करायची असेल, त्याचं विलगीकरण करायचं असेल, त्याला डिव्हाइड करायचं असेल, तर आपण काय करत असतो, कॉमाचा उपयोग करत असतो. नेक्स्ट, फोर्थ पॉइंट, आफ्टर द सॅल्युटेशन अँड कॉम्प्लिमेंटरी क्लोज. सॅल्युटेशन म्हणजे काय, अभिवादन. लक्षात असू द्या, सॅल्युटेशन मीन्स अभिवादन. एखाद्याला अभिवादन करत असतो, अभिवादन, त्यावेळेस आपण काय करत असतो की कॉमा हा यूज करत असतो. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे काय, एखाद्या समारोप करत असताना. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे काय, समारोप. त्यालाच आपण काय म्हणतो, समारोप. एखाद्या पत्राचा वगैरे समारोप करत असताना आपण काय करत असतो की कॉम्प्लिमेंटरी क्लोज एकच शब्द आहे आणि त्या ठिकाणी आपण काय घेतलेला आहे, समारोप हा शब्द घेतलेला आहे आणि सॅल्युटेशनला अभिवादन म्हणतात. ओके, आफ्टर द सॅल्युटेशन अँड कॉम्प्लिमेंटरी क्लोज इन लेटर. लेटर मध्ये जर अभिवादन करायचं आहे कोणाला, नमस्कार वगैरे करायचं असेल, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून करायचं असेल किंवा मग डिअर वगैरे लिहायचं असेल, तर त्यानंतर आपण कशाचा यूज करत असतो, कॉमाचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, डिअर ग्रँडमदर. आता आफ्टर धिस सॅल्युटेशन, अभिवादन केल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, कॉमा दिलेला आहे. नेक्स्ट, युअर्स फेथफुली. आता कॉम्प्लिमेंटरी क्लोज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे युअर्स फेथफुली, युअर्स ओबिडियंटली. देन आफ्टर वी पुट देअर वन कॉमा. ओके, त्यानंतर आपण काय करत असतो, कॉमा देत असतो. फॉर दॅट पर्पज वी कॅन यूज कॉमा फॉर द सॅल्युटेशन, आफ्टर द सॅल्युटेशन and after the complimentary clause. Now the next point is here, to separate a reported speech from the rest of the sentence. आता reported speech means direct speech and indirect speech. रिपोर्टेड स्पीच मध्ये सुद्धा आपण काय करत असतो, टू सेपरेट द रेस्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स फ्रॉम द डायरेक्ट स्पीच और रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच पासून राहिलेलं वाक्य वेगळं दाखवण्यासाठी आपण काय करत असतो, कॉमाचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, ही सेड विल यू हेल्प मी. हियर वी यूज कॉमा. या ठिकाणी आपण यूज केलेला आहे ही सेड. ओके, ही सेड कॉमा. हियर वी यूज कॉमा. नाउ आई विल शो यू विथ अनदर मार्कर. Comma. He said, comma, will you help me? The rest part of that reported speech is different, or this reported speech is different. Okay? Reported speech and reported verb. It is called reported verb and it is called reported speech. जे वाक्य इन्व्हर्टेड कॉमास मध्ये आलेले असतं त्याला काय म्हणतात, रिपोर्टेड स्पीच म्हणतात. लक्षात असू द्या, विल यू हेल्प मी हे काय आहे, आपलं रिपोर्टेड स्पीच आहे, बोलणाऱ्याचे शब्द आहेत.
आणि रिपोर्टेड वर्ब आहे आपल्या इथे या ठिकाणी सेड आहे. रिपोर्टेड वर्ब वेगळा असतो आणि रिपोर्टेड स्पीच वेगळा असतं. ओके, टू सेपरेट द रिपोर्टेड स्पीच फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. रिपोर्टेड स्पीच वेगळं दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी काय करत असतो, कॉमाचा उपयोग करत असतो. नेक्स्ट पॉइंट, टू सेपरेट ए क्वेश्चन टॅग फ्रॉम ए स्टेटमेंट. आता क्वेश्चन टॅग मध्ये सुद्धा सेंटेन्स डिफरंट दाखवण्यासाठी सुद्धा आपण या कॉमाचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, यू आर इंटेलिजंट, कॉमा आरंट यू क्वेश्चन मार्क. हियर वी यूज comma to separate the question tag and the statement. Okay, I hope you can easily understand the all uses related with comma. There are more another points related with commas, uses of commas we will see in next video. Thank you.